सेशन काय हे वाचा. मेमरी. मेमरी म्हणजे काय तर स्मरणशक्ती. कसली शक्ती? मरण नाही, स्मरणशक्ती. आम्हाला आठवत नाही आणि आठवलं पाहिजे. आम्हाला लोकांची नावं आठवत नाहीत. समोरच्या माणसांना नमस्कार केल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याची नाव आठवत नाही. काय नाव आठवत नाही. पेपर वाचला आठवत नाही. अभ्यास केला आठवत नाही. पण मला सांगा, असं कुणाला वाटतंय मला आठवत नाही? प्रश्न नाही कळाला. असं कोणाला वाटतं की मला थोडा आठवण्याचा प्रॉब्लेमच आहे? काही लोकांची मेमरी लय स्ट्रॉंग आहे आपल्या क्लासमध्ये. सगळ्यांना आठवतंय. वा वा वा, खरे हात करा. छान 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 छान. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मला तेवढं आठवत नाही. थोडं आठवतंय पण तेवढं आठवत नाही. पण मला एक सांगा, आठवणं अवघड आहे का विसरणं अवघड आहे? विचार करून सांगा, विचार करून सांगा. आठवणं अवघड आहे का विसरणं अवघड आहे? याद करणं आसान आहे, भूल जाना आसान है? याद करणं आसान आहे. असे बरेचसे पोरं येतात माझ्याकडे बसतात. सर, अरे मी म्हणलं जाऊ दे ना, झालं ना तिचं लग्न. नाही हो, विसरतच नाही. सर, विसरूच शकत नाही. हे कस काय विसरत नाही? आणि सिलेबस आठवतच नाही. सिलेबस काल काय शिकवलं होतं काय माहिती? काय कुछ तो बोला था. आता सांगा, विसरणं अवघड आहे का आठवणं अवघड आहे? अरे दोन्ही बी अवघड आहे. समस्या ही आहे की जे आठवायला पाहिजे ते आठवत नव्हतं आणि जे विसरायला पाहिजे ते विसरत नव्हतं. म्हणजे जे आठवायला पाहिजे आठवतच नाहीये, विसरायला पाहिजे ते. मूवी बघितल्यानंतर डायलॉगचे डायलॉग पाठ आहेत की नाही? आणि अभ्यास करायला लक्षात राहत. याचं नाव मेमरी. पण मेमरी म्हणजे काय मग? स्टोअर तर केलंच ना. व्हॉट इज स्टोअर? स्टोअर तर केलंच ना. आपल्या सगळ्यांना 1 तास वाचायला दिलं आणि पुन्हा त्याच्यानंतर 1 कोरा पेज दिलं. लिखो आप. स्टोअर तर सगळ्यांचंच झालं. मेमरी म्हणजे रिकॉलिंग अबिलिटी, आठवण्याची क्षमता. कसली? हाँ, रिकॉलिंग एबिलिटी, आठवण्याची क्षमता, याद करने की क्षमता जो है उसको मेमरी कहते हैं. मेमरीच्या विषयी फार बोलायला चालू आहे बाबा जगात. लक्षातच राहत नाही, लक्षातच राहत नाही, लक्षातच राहत नाही. अभ्यास तर सगळेच करतात पण परीक्षेत सगळ्यांना आठवतच नाही. काहींना आठवतं ते पेपर झाल्यानंतर आठवतं. ते आठवून पण काही फायदा नाही. पेपर संपल्यानंतर कॉपी सापडली त्याचा काही उपयोग नाही. 12वी संपल्यानंतर पुन्हा नोट्स चांगल्या मिळाल्या. इट्स ऑफ नो यूज ॲट ऑल. चला, मेमरी, रिकॉलिंग अबिलिटी, मुद्दा लक्षात आला. मेमरीचे काही मिथ्स आहेत, त्याच्यावर चर्चा करू आपण. आता मेमरी म्हणजे काय तुम्हाला कळलं. बरं, आपण मेमरी का समजून घेतोय माहिती आहे का? ॲज वी आर द स्टुडंट्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, वाय आर यू लर्निंग मेमरी? आम्ही वाचतोय, आम्हाला शब्द तर आठवले पाहिजेत. जर मला आठवून लिहायचं असेल तर आय शुड बी एबल टू रिकॉल वर्ड्स, आय शुड रिकॉल स्पेलिंग्स, आय शुड रिकॉल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. आणि मग बोलायचं असेल तरी मला शब्द आठवायचे आहेत. मला लिहायचं असेल
तरी मला शब्दच, मग शब्द 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 शब्द. तर ही जी वोकॅब आहे ही दोन प्रकारची असते. एक असते ॲक्टिव्ह वोकॅब्युलरी आणि दुसरी असते पॅसिव्ह वोकॅब्युलरी. ॲक्टिव्ह वर्ड्स आणि पॅसिव्ह वर्ड्स फरक समजून घ्या. द डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वर्ड्स. ज्या शब्दांसोबत मी लिहू पण शकतो आणि वाचू पण शकतो, लिहू पण शकतो आणि बोलू पण शकतो, ते ॲक्टिव्ह शब्द. Whenever I am going to write something, I recall the words. मला ते शब्द आठवतात आणि मला ते आठवण्याचा कसलाही त्रास नाही. अशा शब्दांना काय म्हणायचं? ॲक्टिव्ह वर्ड्स. काही शब्द तर आमच्या जिभेच्या शेंड्यावर आहेत. सॉरी, प्लीज, थैंक यू, एक्सक्यूज मी, उसको याद करने की जरूरत है ही नहीं, इधर ही जाओ, अपने आप आ जाओ. लेकिन कुछ वर्ड्स ऐसे हैं जिनका मीनिंग हमको मालूम है, लेकिन जब मैं खुद लिखना चाहता हूं और जब मैं बोलना चाहता हूं उस वक्त ऐसे वर्ड्स याद नहीं आते. होता है ऐसे? लोकांनी शब्द वापरले की मला त्याचा अर्थ कळतो, पण जेव्हा मी वाचायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा मला त्याचा अर्थ कळतो, पण जेव्हा मला वापरायची वेळ येते तेव्हा मला ते आठवत नाही. अशा शब्दांना काय म्हणतात? पॅसिव्ह शब्द. तुमच्यापैकी एखाद्याला सांगितलं यू टॉक, ती व्यक्ती आली, बोलायला सुरुवात केली, बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की याने प्रत्येक जो शब्द यूज केलाय तो मला येत होता, मला आठवला नाही. होतंय का असं? आणि म्हणून आम्हाला ॲक्टिव्ह वर्ड्स पॅसिव्ह करण्यासाठी मेमरी समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा माझ्याकडे जास्त शब्द असतील तेव्हा कळत न कळत माझं त्या भाषेवर कधी प्रभुत्व येईल कधी सांगता येत नाही. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? लँग्वेज इज नथिंग बट वर्ड्स. काय भाषेत? अरे आपण जर बांधकाम चालू असताना भिंत बघितली ना तर त्या भिंतीमध्ये सगळ्यात जास्त विटा दिसत आहेत आणि सिमेंट आणि रेतीचा थर बारीक आहे. 90% विटा वापरल्या जातात आणि 10% सिमेंट और रेती. सीमेंट और रेती जो 10% होता है उसको हम ग्रामर कहते हैं, और जो बड़े बड़े ईंट के थर है वो हम वर्ड्स कहते हैं. तो वोकॅब इज बिल्डिंग ब्लॉक. कळालं? म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त काय माहित पाहिजे? शब्द माहित पाहिजेत, वर्ड्स माहिती पाहिजेत. मग आम्हाला ते आठवले तर आम्ही आठवण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणून मेमरीच्या संदर्भातले काही मिथ्स आहेत तेवढे आपण समजून घेऊयात. मिथ्स म्हणजे काय? तर काही गैरसमज आहेत बघा. जरा शांत चित्तानं जरा समजून घ्या व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. नंबर 1, मिथ्स म्हणजे काय? बघा बरं, मिथ्स म्हणजे काय? नंबर 1, वय वाढल्यानंतर स्मरणशक्ती कमी होते असं समाजात लोक म्हणत असताना आम्हाला माहिती आहे. याद है क्या? देखो याद है क्या? लोग बोलते हैं उम्र बढ़ने से याददाश्त कम होती है. दुनिया में लोग बोलते कि नहीं बोलते? वय वाढलं की हळूहळू स्मरणशक्ती कमी होते. गोळ्या खाल्ल्या बीपीच्या का नाही आठवत नाही. चप्पल आणलं होतं का ते आठवत नाही. कोणाला पैसे दिलेले आठवतात पण घेतलेले आठवत नाहीत. पण शक्यतो लोक म्हणतात की वयामानाप्रमाणे माणसांची स्मरणशक्ती कमी होते. याच्यावर सगळ्या समाजाचा विश्वास आहे. दुसरा, अभ्यास प्रत्येकच व्यक्ती करते, प्रत्येकच विद्यार्थी करतो, पण सगळ्यांची मेमरी चांगली नाही. ज्यांची स्मरणशक्ती चांगली आहे त्यांना आठवतं आणि ज्यांची मेमरी चांगली नाही त्यांना आठवत नाही. तर म्हणून आमच्या आईवडिलांपासून, समाजापासून, गुरुजनांपासून सगळ्यांनी सांगितलंय तुझी मेमरी चांगली नाही. भोसा भरला का रे? आणि अमक्या पोरांची मेमरी चांगली. आणि मग आमच्या डोक्यात फिक्स गेलं नाही उसकी मेमरी अच्छी आहे, मेरी अच्छी नाही. मग ज्यांची मेमरी चांगली त्यांना आठवतं, ज्यांची मेमरी चांगली नाही त्यांना आठवत नाही. आणि मग फिक्स बसलं डोक्यात की किसी की मेमरी
अच्छी है और किसी किसी की मेमरी खराब आहे, चांगले नाही, गेलं डोक्यात आमच्या फिट. तिसरं, तुम्हाला हेही माहित असेल, टॉनिक घेतल्यानंतर मेमरी एकदम जबरदस्त होते. च्यवनप्राश खाओ, डब्याचे डब्बे खतम. च्यवनप्राश, पेपरला जाहिराती, टीव्हीवर जाहिराती, ही औषध खा, मेमरीला शार्प बनवा. आणि मग खायला सुरुवात केली लोकांनी. कोणी कोणी खाल्लंय मला सांग. खाया ना, क्या बात. क्या नाम था वो? च्यवनप्राश. हां, असेल ना बोर्नविटा आणि हे ते सगळं काय, मेमरी एकदम शार्प होणार, स्ट्रॉंग होणार. याच्यावर एक विश्वास आमचा की मग बदाम खा, अक्रोड खा, अंजीर खा, काजू खा, च्यवनप्राश घ्या आणि चादर घेऊन झोपा. आणि 4 नंबरचा आहे मेमरी लॉस. यार मेमरी लॉस झाला त्यांचा. काका चांगले होते, सकाळी सकाळी भेटले, नाश्ता केला, चहा घेतला आणि तासाभर नंतर म्हणले, कोण आहेत तुम्ही? कोणाचं हे? हा, अरे त्यांचा डेटाच गेला, त्यांचा पेनड्राईव्ह करप्ट झाला, डेटा गायब. आपलं घर आहे हे. मग काकू आल्या, मला ओळखलं का? नाही. नाही, थोडं थोडं ओळखलंय. सांगायचं काय, ह्या 4 मुद्द्यांवर जगामध्ये बरीचशी चर्चा चालू असते. आता मित्रांनो, आपण 21व्या शतकात आहोत, विज्ञानवादी जगात आहोत. तर विज्ञान सांगते की बाबा हे मिथ्स आहेत. हे काय आहेत? मिथ्स म्हणजे गैरसमज. आणि मिथ्स म्हणजे गैरसमज, म्हणजे समज पण ते गैरसमज. म्हणजे काय, जे खरं नाही आहे तरी सुद्धा त्याला आम्ही खरं मानतोय, खरं मानून विश्वास ठेवतोय, म्हणून त्याचं नाव आहे मिथ. मग विज्ञान म्हणालं, याच्यावर जर सगळ्यांचा विश्वास असेल तर मग हे सगळीकडे खरंच ठरायला पाहिजे. जर वय वाढल्यानंतर प्रत्येकच माणसांची स्मरणशक्ती कमी होत असेल तर मग सगळ्यांचीच झाली पाहिजे असं नाही ना. काही लोक 90, 80, 85, 100 पर्यंत अगदी व्यवहार जागच्या जागेवर, कोणाला पैसे दिले, कोणाचे घेतले, कोणती 7/12 कोणाच नावावर आहे, काय नाही, सगळं टकाटक आठवतंय. तर काही 70-75लाच चष्मा कुठे मग केलं काय. साइंस कहता है कि अगर भूलते हैं तो सब लोगों ने भूलना चाहिए. याचं का होतंय? तर हा माइंडसेट आहे की माझं आज वय झाल्यामुळे मी आता विसरणार, ही मानसिकता प्रत्येकाने डेव्हलप केली आहे, म्हणून लोक विसरतात. ही मानसिकता आहे. दुसरं, जर प्रत्येकाची चांगली आणि वाईट मेमरी असेल, असं कसं शक्य आहे? मी लहान असताना माझ्या दोन्ही हातांची क्षमता सारखीच होती. लोकांनी मला या हातात पेन धरायला लावला, धर गिरव, मी याच्यात धरलं की याच्यात धरना. आणि मग लहानपणापासून मी आतापर्यंत जेवढे पेपर लिहिले, जेवढ्या कॉप्या केल्या, याच हाताने केल्या. या बिचाऱ्यानं स्वतःचं नाव पण लिहिलं नाही. मग आज हा हात गुड आणि हा बॅड आहे का? नाही. तर एकेकाळी दोन्ही समान होते, सारखीच क्षमता होती, परंतु मी याला ट्रेनिंग दिली,
याला ट्रेनिंग दिली नाही आणि म्हणून हा ट्रेन हँड झाला आणि हा अनट्रेन्ड हँड झाला. कळालं? 2 सख्खे भाऊ, एक आर्मीत गेला, त्याला बंदूक चालवायची ट्रेनिंग मिळाली आणि तो बंदूक चालवण्यामध्ये ट्रेन झाला. जो गावाकडे होता त्याला बंदुकीचं ज्ञान नव्हतं आणि त्याच्या हातात बंदूक दिली, त्यानं उलटी पकडली, आपल्याकडे तोंड पकडलं. का? याला ट्रेनिंग नाही आहे. तसं आपल्या सर्वांची मेमरी सारखीच आहे, हे पहिलं मान्य करा. फरक काय की ज्यांनी आपल्या मेमरीचा वापर केला, मेंदूला आठवण्याची ट्रेनिंग दिली, त्या सगळ्यांना आठवायला लागलं आणि म्हणून त्यांची मेमरी ट्रेंड झाली. जो लोगों ने उसका यूज नहीं किया वो अनट्रेंड रहा. 2 सायकली बाजारातून आणल्या, एक सायकल चालवायला काढली आणि एक मस्त ठेवली अशीच घरामध्ये. वर्षभरानंतर त्या घरात ठेवलेल्या सायकलीवर मस्त धूळ लागलेली आहे, गंज पकडलेला आहे आणि जी वापरात आहे ती चालू आहे. असं घडतं आपल्या मेमरीसोबत सुद्धा. इज इट क्लिअर? म्हणून मेमरी चांगली आणि वाईट हा सुद्धा एक माइंडसेट आहे. तिसरा, टॉनिक. टॉनिक खाल्ल्यानंतर जर मेमरी स्ट्रॉंग झाली असती तर क्लासेस लावायची काय गरज होती? बरं, ते टॉनिक केवढ्याला असू शकतं? किती किंमत असू शकते त्या टॉनिकची? 200-400 रुपये असेल ना, नॉट मोर दॅन दॅट. आपली फीस किती? किती डब्बे येतील? बरं, आपली तर जाऊ द्या, कमी आहे, तेवढी नाही. 11वी-12वीची फीस किती असते सायन्सची? लाखात. मग किती येईल टॉनिक? एक छोटा हत्ती भरून येईल ना, एक बारका. हा ना, डब्बेचे डबे गायब. संडास लागली लोकांना डबे खाऊ खाऊ. अरे, टॉनिक खाऊन जर मेमरी शार्प झाली असती तर एवढं बेजार व्हायची काय गरज होती? मग तरी सुद्धा लोकांना रिझल्ट येतात टॉनिक खाल्ल्यानंतर. तो सुद्धा काय आहे? माइंडसेट आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो माइंडसेट कसा काम करतो. एक डॉक्टर साहेब होते, जरा कलाकार होते. ते म्हणले, मेमरीची गंमत सांगतो सगळ्यांना. अशाच बाता आणल्या. म्हणले, मी अमेरिकेला गेलो होतो आणि 10वी-12वीचे पोरं होते अभ्यास करणारे. म्हणले, पोरं या इकडं, टॉनिक खायचं का? पोरं नाही म्हणणार आहेत टॉनिक. म्हणले, कशाच आहे? जबरदस्त मेमरी होते, तुम्ही फक्त वाचलं की लक्षात राहतं. म्हणजे असं का? अरे, मी गेलो होतो अमेरिकेत आणि तिथे लाखो करोडो विद्यार्थ्यांवर असे प्रयोग झालेत आणि तिथं या टॉनिकनं अनेक लोकांची मेमरी स्ट्रॉंग झाली आहे, शार्प झाली आहे, त्यांची स्मरणशक्ती पोरांची वाढली आहे. आणि ते टॉनिक भारतात मीच एकट्यानंच आणलं. सांगू नका कोणाला, सांगू नका म्हणल्यावर लोकांना भारी वाटतं. हां, सांग म्हणल्यावर लोक सांगणार नाहीत. एखाद्याला म्हणलं ना, त्यांना निरोप द्या ना, ते हो म्हणणार. का हो, सांगितलं का? अरे विसरलोच, थांबा आता सांग. सांगू नका म्हणल्यावर जेवण करायच्या अगोदर त्याला सांगायचं. या पोरांना सांगितलं सांगू नका, सांगू नका म्हणल्यावर हे जरा ऍक्टिव्ह झाले, कॉन्शियस झाले. खरंच महत्वाचं म्हणजे सांगू नका म्हणल्यावर भारी वाटतं लोकांना. चालतंय म्हणले, असलं टॉनिक आहे ना, आणलंय का? हो, चला मग आम्ही खाऊ. द्यायचं पण टॉनिक? कधी द्यायचं? उद्या सकाळी. या सकाळी आले. सकाळी सगळे पोरं 7ला बोललो तर 6लाच आले. टॉनिक खायचे, शॉर्टकट. सक्सेसचा शॉर्टकट कोणी सांगितलं की लोक तिकडे पळणार. बुंग. आमिष दाखवल्याबरोबर तर माणसं मेंदू घाण टाकून पळणार. आले डायरेक्ट सगळे 10च्या 10 पोरं बोलले, बस लाईन. मी माझं टॉनिक जे देणार आहे तुम्हाला दुधामध्ये टाकून देणार आहे. बोले, अच्छी बात है. दूध लेते सब लोग? हाँ लेते सर, हाँ लेते. मग इकडची जी रूम होती त्या रूममध्ये 10 ग्लास असे ठेवले. 10च्या 10 ग्लासमध्ये दूध टाकलं आणि फक्त 5 ग्लासमध्ये टॉनिक टाकलं.
आणि बाकीच्या 5 ग्लासमध्ये फक्त साखर टाकली, मिक्स केलं. पण बाहेर आणताना सांगितलं की 10च्या 10 ग्लासमध्ये काय आहे, टॉनिक आहे. आणि हे 10 पोरं बसले होते, दिलं, घेतलं दूध. ह्यांनी जाऊ म्हणले बिंदास्त, फक्त आता 2 तास पाणी पिऊ नका. ते 3 तास पाणी नाही पिलं. रिझल्ट चांगला आला पाहिजे ना. 3 तास, काही नाही 4-4 तास पाणीच नाही पिलं. स्ट्रॉंग रिझल्ट आला पाहिजे म्हणून या म्हणलं आता निवांत 10-12 दिवसानंतर. आता मेमरीचं टॉनिक मिळालंय, 10-12 दिवसानंतर यायचं. आले 10-12 दिवसानंतर, सगळे खुश, विथ स्माइली फेसेस, एव्हरीबडी अडाईव्ह. बर बस. आणि मग डॉक्टरांनी फीडबॅक घ्यायला सुरुवात केली. तू, ते म्हणलं सर काय टॉनिक आहे नंबर 1, मला लय भारी वाटायला लागले. दूसरा, तो सर मैं ना पहले तो बहुत भूलता था, बट टॉनिक जैसे लिया मैंने, भूलना तो छोड़ दो सर, मेरे को पढ़ाई में बहुत इंटरेस्ट आ रहा है. और अब्बा तू, सर मी असा विचार केला की आता आपण शिक्षण सोडून द्यावं. टॉनिक घेतल्यानंतर मी ध्येय सेट केले, मी अधिकारी होऊ शकतो. असं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10वा तर म्हणला सर मला तर रिझल्ट आलाच, पण माझ्या मित्राला बी आला. एवढं स्ट्रॉंग आहे हे. आणि मग डॉक्टर म्हणाले तुला पण, ते बोला हो. बस खाली, तुला दिलंच नव्हतं ना. असं कसं काय, मला कसं काय भारी वाटतंय. मग सांगायचं काय की टॉनिक किती लोकांना दिलं होतं, 5 विद्यार्थ्यांना दिलं होतं. इथे रिझल्ट किती विद्यार्थ्यांना आलाय, 10. 11. हो, ते एक एक्स्ट्रा एक होतं ना, ते त्यालाही बरं वाटत. कारण कसं असतं माहिती आहे का, आपल्या सोबतचा माणूस सारखे पुस्तकं वाचत असेल तर बाकीच्याला लाजून सुद्धा वाटतं की मी थोडं तरी वाचावं. त्या 11व्याला फरक आला. माइंडसेट ही मानसिकता आहे. त्यामुळे टॉनिक खाल्ल्यानंतर रिझल्ट येण्याच्या ऐवजी तो घेतल्यानंतर जी मानसिकता पॉझिटिव्ह बनते त्याचा रिझल्ट येतो. टॉनिक त्याचे रिझल्ट काय काय असेल तो विषयच नाही, पण काय दिलं असेल त्याला माहिती. सांगायचं काय, जस्ट वॉन्टेड टू चेकआउट, जस्ट वॉन्टेड टू चेकआउट की माइंडसेट कसा काम करतो आणि माणूस कसा पॉझिटिव्ह राहतो त्या बाबतीत. आणि शेवटचं मेमरी लॉस, हे पण मिथ आहे. मेमरी लॉस होत नाही, अचानक डेटा उडत नाही कुणाचाच, असं विज्ञान म्हणतंय, मी नाही. मार लागला, ॲक्सिडेंट झाला, डोक्यावर पडलं, सेल्स डॅमेज झाल्या, मग विसरणं साहजिक आहे. पण काहीच झालं नाही, मस्त आंघोळ केली, चहा घेतला. तुम्ही कोण, ठोका द्यायला नाही पाहिजे का. हे घडतंय पण कुठं, चित्रपटात, मूवी में होता है. आणि वास्तवात जर घडत असेल तर ज्या ज्या लोकांनी घोटाळे केलेत का बघा, एवढेच घोटाळे केलेत, 200 करोड, 100 करोडचा घोटाळा, आठवतंय का. आता मी कुठं कुठं साठवलंय याचं मला काहीच आठवत नाही. आणि लोक म्हणतात त्यांचा मेमरी लॉस झालाय, दवाखान्यात ॲडमिट आहेत ते, मेंदूच गेला. ही सगळी नाटकं आहेत लोकांची. आता हे 4 मिथ समजले, क्लिअर झालं, गुड. आजपासून याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, एवढं मला सांगायचं होतं. पुढं मेमरीचे काही फॉर्म्स आहेत बघा, प्रकार. फॉर्म या शब्दाचा अर्थ प्रकार आहे, माहिती आहे तुम्हाला. आपण जो फॉर्म भरतो एक्झामसाठी त्याचं पण स्पेलिंग तेच आहे, फॉर्म्स, फॉर्म्स ऑफ मेमरी.
आणि आपण जो फॉर्म म्हणतो ना की मी हा फॉर्म भरला, तो फॉर्म भरला, अर्ज, त्या शब्दाचं आणि प्रकार या नावाचा शब्द त्याचं स्पेलिंग सारखंच आहे. फॉर्म्स ऑफ मेमरी म्हणजे मेमरीचे टाइप्स, प्रकार. तर किती प्रकार आहेत त्याचे? 3. नंबर 1, काही लोकांची मेमरी एकदम शॉर्ट असते, शॉर्ट. सकाळी वाचलं की दुपारी गायब. काहींचं तर क्लासमध्येच गायब, दुपारी वाचलं संध्याकाळी गायब. फार मेहनत करतात यांचं मेंदू साथ देत, मेमरी साथ देत नाही. एक्झामच्या काळात तर हे नाईट काढणार, नाईट. सकाळी आंघोळ सुद्धा करणार नाहीत. का? वाहून जाईल म्हणून. टार्गेट काय? रात्रभर वाचलेलं पेपर पर्यंत फक्त न्यायचं. शॉर्ट मेमरी. आणि शॉर्ट मेमरी म्हणजे काय? तर कमीत कमी 5 मिनिटं आणि जास्तीत जास्त 48 तास. ही लोक जे काही वाचतात, जे काही समजून घेतात, कम से कम 5 मिनट के लिए उनके पास रहता और ज़्यादातर 48 घंटे के लिए. खलास. हा एक प्रकार झाला. क्लास संपल्यानंतर बाहेर गेल्यानंतर मित्राने विचारलं, काय शिकवलं रे आज? याचं इथंच गेलंय. ते काय सांगणार आहे काय शिकवलंय ते? मग ते उत्तर देणार, चल कुठे बी काय बी विचारत असतात का? अभ्यासाचा विषय तर नसतो काढायचा रोडवर, गायबच झालं इथंच. त्याचं नाव शॉर्ट मेमरी. दुसरा मेमरीचा प्रकार आहे मीडियम मेमरी. मीडियम 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 मध्यम. कमीत कमी 48 तास आणि जास्तीत जास्त 6 महीने. अब ये लोग, ये स्टूडेंट्स जो भी कुछ पढ़ेंगे, कम से कम कितने समय के रहता है उसके पास? कम से कम 48 घंटे के लिए उनके पास रहता है. कम से कम 48 घंटे के लिए, नॉट मोर देन दैट. और ज्यादातर 6 महीने तक रहता है. हा सेकंड फॉर्म है मेमोरीचा. बहुत सारे स्टूडेंट्स आप लोगों ने देखे होंगे कि अक्सर वो ज़्यादा पढ़ाई करते वक्त नज़र नहीं आते, लेकिन उनका रिजल्ट बहुत अच्छा आता है. देखा है ऐसा? काही पोरं बघितलेत का? कॉलेज करत नाहीत, जॉब करतेत, अभ्यास करताना कधी दिसत नाहीत, टाइमपास करताना जास्त दिसतील. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असं करून सुद्धा रिझल्ट चांगला येतो. माहिती आहे का घडतं ते? आणि काही रोज रोज लेक्चर, रोजच लायब्ररीत, गुरुजी प्रिय, 2 बॅक, 1 बॅक, असं बी घडतंय. आणि याच्यावर विश्वास बसतोय. तुम्हाला सांगतो, समजा आता ह्या पुढच्या 2 लाईनीत अत्यंत रेग्युलर येणार, रोज नोट्स काढणार, रेग्युलर लेक्चर अटेंड करणार, नियमित लायब्ररीमध्ये जाणार, वाचन करणार, नोट्स काढणार. आणि काही बाकीचे कधी आमोशा पौर्णिमेला कॉलेजला येणार, चमकणार, ते बी बाहेरूनच जाणार. ते कशासाठी आलते त्यांनाच माहिती. आणि मग अशांचा रिझल्ट आला तर यांच्यामध्ये चर्चा होणार, ते कॉलेजला कधी दिसलं का रे? नाही. अरे त्याचा रिझल्ट नंबर 1 आहे ना. आणि मी रेग्युलर होतो का नाही? बाकीचे साक्षीदार हो, कारण होताच ना रेग्युलर. बरं मी अभ्यास करत नव्हतो का? हा. बरं माझ्या नोट्स तुम्ही वाचल्या का नाही? हो, हे बी खरंय. बघा ना माझा रिझल्ट. अरे लोक पेपर नीट तपासत नाहीत आपल्याकडं. कसे पेपर तपासतात? झोपेत तपासतात काय काय माहिती आहे. आणि याच्यावर सगळ्या विद्यार्थ्यांचा विश्वास बसतो. घडतंय का नाही हे मला सांग. याचं मूळ कारण काय माहिती आहे का? आम्ही ज्या शिक्षण पद्धतीमध्ये आहोत ती शिक्षण पद्धती लय खतरनाक आहे. ती शिक्षण पद्धती तुम्ही वर्षभर काय केलं याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना. तुम्ही त्या 3 तासात काय केलं ह्याच्यासाठी घेणं देणं. आमच्या मार्क्सचा रिझल्ट 3 तासाच्या
परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. वर्षभर आम्ही रेग्युलर कॉलेज केलं काय, अभ्यास केला का नाही केला का, त्या 3 तासात आम्हाला किती आठवलं याच्यावर आहे. म्हणून ज्या ज्या लोकांची मेमरी चांगली आहे त्यांनी एकदा दोनदा वाचलं की लक्षात राहतं आणि एक्झाममध्ये ते लिहू शकतात आणि मग त्यांचा रिझल्ट चांगला येतो. ज्यांचा मेमरीचा प्रॉब्लेम आहे ती वारंवार वाचून सुद्धा लक्षात राहत नाही आणि म्हणून मार्क्स कमी पडतात. कळाला मुद्दा? आणि शेवटचा आहे स्ट्रॉंग मेमरी. स्ट्रॉंग कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 10 वर्ष. खूप लोक आहेत समाजामध्ये, खूप लोक आहेत की विसरत नाही. एकदा वाचलं की लक्षात राहतं, दोनदा तीनदा वाचलं की लक्षात राहतं. खूप लोक आहेत असे. मग आता या दोन्ही तिन्ही पैकी आपला फॉर्म कोणता आहे तपासावं लागेल ना, का नको? बरं मी तुम्हाला विचारलं यात आपला कोणता आहे, तुमचा कोणता आहे? आम्हाला बघावं लागेल. आमचाच यात दिसच ना. तपासावं लागेल का नाही आपल्याला की आम्ही कोणत्या फॉर्ममध्ये आहोत? तपासायचं का? मग तपासायचं का नाही? चला तपासूयात. एकतर मी सांगतो तुम्ही लिहा किंवा तुम्ही सांगा मी लिहितो. तुम्ही म्हणणार आम्ही सांगतो तुम्ही लिहा. क्लास तुमचा आहे, बोर्ड बी तुमच्याकडेच आहे. सरळ साधे शब्द सांगा, ज्या शब्दांचा सगळ्यांना अर्थ माहित असेल असे. मी लिहितो आणि मग आपण फॉर्म तपासू. रेडी? जे दिसतंय ते सांगा. लिख रहा हूं ना, बोलो ना. शक्यतो नाउन सांगा म्हणजे लक्षात राहील. बोर्ड, कॅमेरा, पीपल, चेयर, माइक, पेपर, टेबल, फैन, वॉच, ट्री, मार्कर, बुक, बैंक, कार, वॉल, बैग, बॉटल, काय विंडो का? विंडो, कॅमेरा झाला नाही का? झाला कॅमेरा. हां, कम्प्युटर,
टाइल्स, मोबाइल, झालं ना. माझं काम झालं, मी लिहिलं. हां, हे का कुठे पी? MOBILE. घ्या मोबाईल. चल, करायची सुरुवात. 16. ठीक आहे ठीक आहे, 16 नंबर बघा. 16 नंबर राहिलाच. 16 नंबर काय टाकू? रोड. रोड. ठीक आहे, 2 मिनिटाचा वेळ देतो सगळ्यांना. किती? एक तर आवाज करायचा नाही कोणी, नो वळवळ ॲट ऑल. मी जसे लिहिलेत तसे प्रत्येकानं आठवण्याचा प्रयत्न करायचा. रॅन्डम नाही, एक सिक्वेन्स के साथ. पहिला स्मॉल आणि शेवटचं काय? शूज. ज्याचं झालं त्यानं हात वर करायचं. आणि आवाज नाही, वळवळ नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. शांत राहायचं, शांत शांत. ज्यांचं झालं त्यांनी हात वर करायचा. टाइम करायला सुरुवात. आताच बघा काही तुम्हाला प्रश्न आहेत का? दिसतंय का? थांब, मला बसू दे, काढते. माझ्यामुळं दिसू नाही त्यांना, असं अडचण नको नाही यायला. जा जा पुढं. जा साईडला. हां, थांब तिथंच. बस झालं, तिथंच थांबायचं आता आमचं होईपर्यंत. डन म्हणला त्यानं, झालं मग काय. ठीक. लास्ट मिनिट.
झालं? चला लास्ट 30 सेकंड्स देतो, शेवटचे 30 सेकंड देतो. चला आवाज करू नका ना. वेळ दिला, तुम्ही सांगितले होते शब्दही सोपे आहेत. आपण थोडं मेमरीची ॲक्टिव्हिटी करतोय की आपल्याला किती आठवतं आहे. कोणाकोणाला असं वाटतं की माझं झालं? डन. व्हॉट इज युअर नेम? गणेश. गणेशराव या अलीकडे. हां बोला. अभि गणेश, स्मॉलपासून ते शेवटच्या शूजपर्यंत सांगणार. हां शेवटपर्यंत. हां बघा ना, आपल्याला सिक्वेन्स सांगायचा नाही. तू झालं म्हणलं म्हणून मी म्हणलं तुला जा. मी कशाला म्हणलो असतो? चला ॲटलिस्ट पुढे आला माणूस, टाळ्या वाजवा. चला थँक्यू. अजून कोणी? हां चल. म्हणजे प्रयत्न करायचा, आठवत आहे का बघायचं. तिथे वरत. गुड. व्हॉट इज युअर नेम? श्रावणी. टेल. Small board, camera, people, chair, mic, marker, duster. Sorry. बर. Small board, camera, people, chair, mic, paper, table, fan, watch, tree, notice, glasses, glass, duster, marker, road, duster, book, bank, car, stand, book, bank, car, stand. थांबा बोल द्या. तुमचा नंबर आणतो ना आता. आणतो की थोडं कंट्रोल करायचं. थोडं Wall bag, bottle, window, pen, computer, tiles, mobile, shoes. श्रावणी ट्राईड वेल आहे ना, म्हणजे थोडं मागं पुढं झालं 1-2 वेळेला, पण बेस्ट. व्हेरी गुड. वेल डन. परफेक्ट. एनीबडी अगेन? चहा मागवायचा का? चहा नाही, सगळ्यांना चान्स आहे. कुणी बोला. अच्छा चल. व्हॉट इज युअर नेम? राणी बोल. थांबा रे. रिस्पेक्ट द स्पीकर. कम ऑन. Small board, camera, people, chair, mic, paper, table, fan, watch, tree, notice, glasses, glass, marker, गुड. road, duster, book, van, car, stand, phone, bag, bottle, window, गुड. pen, computer, tiles, mobile, and shoes. एक्सलंट. सिक्वेन्स आपलं काय ठरलंय? सिक्वेन्स मागं पुढं नाही व्हायला पाहिजे. राणी डिड वेल, श्रावणी डिड वेल. इकडं नाही, कोणीच नाही. काय व्हायला लागलंय? ओके करो ट्राई, क्या फर्क पड़ता है उसमें? जमता आता है यार, ट्राई करने में क्या है. यहाँ पर उनको बोर्ड दिखने दो ना. व्हाट इज योर नेम? अथर्व. हां ठीक. अथर्व यांना आठवलं नाही तरी हे चुकलं कसं पटकन सांगतात बघ. ठीक. हां चला जाऊ दे. हां बोल. small board, camera,
mic, then नाही काय झालं नाही बरं आ जाएगा आ जाएगा आएगा आएगा चलो थँक्यू तू आला ॲटलिस्ट आला थँक्यू अरे समोर आलं चुकू दे समोर आलं तरी चुकलं तरी काय आगे आहे वो क्या कम आहे झालं यू ट्राईड या What is your name? Anuja. Please. Listen to her now. Listen to her. Observe the board, please. Small board, camera, No talk in between. chair, people, chair, mic, paper, table, fan, watch, tree, notice, glasses, glass, Good, window, good. window, duster, नाही. notice, glasses, glass, marker, window, duster. अनुजा थोडा सिक्वेन्स झाला आहे थँक्यू प्लीज चला मग आता मी सांगू का सांगू का सांगू का नको हां ते म्हणा तुम्ही सांगा ना बरोबर बघू हां चेक करा श्रावणी अनुजा त्या दोघींनी करेक्ट सांगितलं श्रावणी राणी अनुजा एक मला वाटतं 10-15 वर्डपर्यंत गेली होती चांगल्या प्रकारे थोडे मागं पुढं झालं नाही तर तुला पण आलं होतं ते ट्राय केलं की येतंय बघा स्मॉल बोर्ड सांगू नका ना रे कॅमेरा पीपल चेअर माइक पेपर टेबल फॅन वॉच ट्री नोटिस क्लासेस ग्लास मार्कर रोड डस्टर बुक बैंक कार स्टैंड वॉल बैग बॉटल विंडो पेन कंप्यूटर टाइल्स मोबाइल शूज तुम्ही मला नंबर विचारा मी शब्द सांगतो कार 17 आहे डस्टर 6 माइक 12 नोटिस 7 पेपर 11 ट्री 28 टाइल्स 9 पेन बैंक 19 22 वॉल 24 बॉटल चुकते का तुम शब्द नंबर शब्द हा कार 20 बैंक 19 कॅमेरा 3 27 स्टँड 21 बॅग 23 बोर्ड 2 क्लासेस 13 10 वॉच नोटिस 12 18 बुक 1 पेपर 7 चुकलं का
आ जेवण का ठ्याचा 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 कंपनी माहिती का हिरव्या मिरच्या ठेवायचं लक्षात करायचं सगळं माझ्यासारखं हे 30 तर ट्रेलर आहे असे मी 100 करतो कसं करायचं सांगू का आता का थांबायचं सांगायचं काय मेमरीचे टेक्निक लक्षात ठेवायचं असेल तर याचे काही नियम आहेत त्याचे काही लॉज आहेत तर काही जे लॉज आहेत लॉज म्हणजे नियम पहिला महत्वाचा लॉ आहे मूड चांगला असला पाहिजे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे लोक म्हणतात सकाळी सकाळी लवकर उठून अभ्यास केल्यानंतर लक्षात चांगलं राहत आहे अरे हो पण कोणाच्या जे स्वतः झोपेतून उठतंय त्याच्या नाही त्याचा ओरिजिनल झोपायचा मूड आहे घरच्या मध्ये उठ ना कर ना अभ्यास त्याचा मूड कशाचा आहे झोप आहे मूडच्या विरोधात काही चांगलं काम होत नाही माणसाच्या हातून मग आपला मूड चांगला असला पाहिजे आम्ही आतापर्यंत अभ्यास गरज म्हणून केली गरज म्हणून करतोय अभ्यास कधीच गरज म्हणून करायचं नाही ती आवड म्हणून झाला पाहिजे कारण एकदा जर आम्हाला आवड म्हणून काही करा वाटायला लागलं तर आम्ही थकतच नाही आणि गरज म्हणून तुम्ही काही करा तुम्हाला कंटाळा येईल तुम्हाला ते टाळावं वाटेल गरज म्हणून काहीही करायचं नाही इंग्रजी गरज म्हणून शिकायला सुरुवात केली त्याचा कंटाळा येणार एकदा मला इंग्रजी बोलायला आणि शिकायला आवडायला लागलं हे कळाल्याबरोबर यू विल एन्जॉय द क्लास यू विल एन्जॉय रीडिंग यू विल एन्जॉय कम्युनिकेटिंग इन इंग्लिश मूड लक्षात आलं दुसरं चांगला मूड असला की इंटरेस्ट मस्त असतो मस्त मस्त इंटरेस्ट लोक म्हणतात नाही मला इंटरेस्ट नाही पैसे बँकेत कशाला ठेवतात लोक इंटरेस्ट इंटरेस्ट IPL पाहणं गरज आहे का इंटरेस्ट आहे इंटरेस्ट आहे इंटरेस्ट मूड चांगला असला की इंटरेस्ट आहे सिलेबस वाचायला सुरुवात केली की डोळे पुस्तकात आणि मन प्रोझोनमध्ये आणि लव्ह स्टोरी वाचायला सुरुवात केली की लक्ष इकडं तिकडं सुद्धा जात नाही त्याच्यात इंटरेस्ट आहे ना कारण ज्याच्यात इंटरेस्ट आहे तिथं फुल रेंज आहे फुल फुल कॉन्सेंट्रेशन है वहां पर जिधर फुल फुल रेंज 5G का कार्ड है वो फुल कॉन्सेंट्रेशन जिथं इंटरेस्ट आहे तिथं बघा ना म्हणजे मॅच बघत असताना नाश्ता करायला चालू आहे वो मॅच लागली हां अरे कॅच गेली खालीच किती कॉन्सन्ट्रेशन आहे एवढं मन एकाग्र असलं पाहिजे आणि ते येतंय जिथं इंटरेस्ट आहे तिथंच येतं इंटरेस्ट नसेल तर माइंड कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन जिथं होणार तिथंच अंडरस्टँड होणार काही ना काही अंडरस्टँडिंग आणि अंडरस्टँडिंग ज्या ठिकाणी आहे तिथंच नॉलेज वाढतं आणि जिथं नॉलेज वाढलं तिथंच आपण त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन करतो ॲप्लिकेशन या शब्दाचे 2 अर्थ आहेत हां एक ॲप्लिकेशन म्हणजे आहे त्या ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करणे याला ॲप्लिकेशन म्हणतात आणि ॲप्लिकेशन म्हणजे दुसरं अर्ज करा ॲप्लिकेशन करा आता माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे पण मी समोर येऊन उभा राहिलो मग आता आहे माझ्याकडे कॉन्फिडन्स आलो थांबलो मी है ना मेरे अंदर कॉन्फिडन्स बोलायचं काय पण
आय शुड बी एबल टू अप्लाय. आता हे अप्लाय करायचं असेल त्याच्या अगोदर माझ्याकडे काय पाहिजे? नॉलेज, ज्ञान चाहिए, ज्ञान, नॉलेज पाहिजे. कॉन्फिडन्स हा नॉलेजमुळे येतोय. अगर आप श्योर हो किस चीज के बारे में तो आपको कॉन्फिडेंस आपका बढ़ जाएगा. यू शुड बी श्योर अबाउट समथिंग. तुम्हाला ह्याव पण माहिती, ह्याच पण माहिती, पण तुम्ही जर श्योर असाल तर दन करून वापरणार त्याचं. गाडी चालवणं पण कॉन्फिडन्स, मी शुअर आहे, मला रोड पण माहिती आहे कुठं चालला येतो आणि बुंग गाडी चालू आहे. ज्या चौकात आल्यानंतर आता मला लेफ्ट का राईट घ्यायचंय माहीत नसल्याबरोबर स्पीड कमी झाली. नॉलेज, नॉलेज कहां से आएगा? हां, आम्हाला समजलं पाहिजे, अंडरस्टँड झालं पाहिजे. आम्ही युअनवर्टेक्सचा क्लास का लावला? जे समजलं नाही ते समजून घेण्यासाठी. स्टडी टेक्निकचा नियम आहे, अंडरस्टँड व्हॉट यू डोंट अंडरस्टँड. जे समजत नाही ते समजून घ्या, त्याला अंडरलाईन करा. आम्ही जे परीक्षेत येईल त्याला अंडरलाईन करतो. ही VIP. आज मला काय समजलं जे कधीच समजत नव्हतं त्याला अंडरलाईन करायचे असते. समजल म्हणून कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. किती वेळ बी बसा, प्रश्न विचारा, समजलं पाहिजे. समजल कसं? कॉन्सन्ट्रेशन. नाहीतर कॉन्सन्ट्रेशन जर नसेल तर संकल्पना समजत नाहीत, कॉन्सेप्ट समजत नाहीत. आज तुम्ही बघा, मुलं, विद्यार्थी, शाळेतले, महाविद्यालयातले अभ्यासाला बसले तरी कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे त्यांचं. असं करा बरं, सगळेजण असं करा. कॉन्सन्ट्रेशन काय सांगतो तुम्हाला, असं करा, असं करा, असं माझ्यासारखं. असे शंकर भगवान सारखे दिसायला लागले. हा जरा नीट करा ना. काही नाही करायचं तुम्हाला, टाळी वाजवायची फक्त. हा, सगळ्यांच्या टाळीचा एक आवाज आला पाहिजे, कळेल. आणि मी 5 म्हणलं की टाळी वाजली पाहिजे. रेडी? 1 2 3 4. काय म्हणलो होतं मी? काय म्हणलो होतो मी म्हणलो होतो तुम्हाला, मी टाळी वाजवल्यानंतर टाळी वाजवा. मैंने क्या बोला था? याचं नाव कॉन्सन्ट्रेशन आहे. ज्यांचं लक्ष माझ्या आवाजाकडे होतं त्यांनी टाळी नाही वाजवली. ज्यांचं माझ्या टाळीकडे होतं, मी टाळी वाजली बरोबर. 4 आहे का 3 आहे का 5 आहे काय घेणं देणं नाही, उसका नाम कॉन्सन्ट्रेशन है. ज्ञान है बिना मन नहीं और मन बिना ज्ञान न होय. संत कबीर कहते हैं. काय म्हणतात कबीर महाराज? कुंभे बिना जल नहीं और जल बिना कुंभ न होय. पाणी साठवायचं असेल तर तुमच्याकडे घागर, कळशी, माठ, बकेट काहीतरी लागेल ना. कुंभे बिना जल नहीं और जल बिना कुंभ न होय. नुसत्याच घागरी 5-6 आणून ठेवले, पाणीच थेंब नाही, त्याचा यूज नाही. तसं ज्ञान आहे बिना मन नाही और मन बिना ज्ञान न होय. जर नॉलेज घ्यायचं असेल तर मन एकत्र आणावं लागेल, आणि मन एकत्र आलं नाही तर नॉलेज पण मिळणार नाही. दिस इज हाऊ कॉन्सन्ट्रेशन इज ऑल अबाउट. इंटरेस्ट, मूड हे सगळे इंटरकनेक्टेड लॉज ऑफ मेमरीज आहेत. बाकीचे भरपूर लॉज आहेत. लॉ ऑफ रिपिटेशन, लॉ ऑफ व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ इमॅजिनेशन. पण याच्याच पुढं थोडं जाऊन सांगतो मेमरीची एक टेक्निक. त्या टेक्निकच्या माध्यमातून थोडं लक्षात राहील, मदत होईल.
काय हे? मर्डर. मेमरीचा मर्डर फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युलानं जर आपण अभ्यास केला तर शक्यतो आपल्या लक्षात राहील. करा मर्डर. कोणाचा मर्डर करायचा? अज्ञानाचा मर्डर करायचा. मग पहिलं काय? थँक्यू. पहिलं काय? एम. एम स्टँड्स फॉर व्हेरी गुड. पुन्हा मूड आला. यू स्टँड्स फॉर व्हेरी गुड. चांगला मूड ठेवून क्लासला या. उगाच दुसरा आलंय म्हणून त्याला सोबत येऊ नका. प्रत्येकानं आपले पैसे भरलेत, आपला वेळ चाललाय. खाली उभा राहून फोन करू नका. चल ना, किती वेळ झालं, ये ना, ती येईल ना. एक जण उभा राहिला, चल ना, थांब ना जरा, मराय थांबायला लागलं खाली. चांगल्या मूड सोबत क्लासला यायचं आणि क्लासमध्ये जरा मोबाईल बंद करायचा. कशाला आणायचा मोबाईल? बरं आणला तर थोडा बंद ठेवा 1.5 तास. लगेच लक्ष. लगेच खाली. दुनिया के काबिल बनने तो घंटा 1.5 घंटा दुनिया से दूर रखो ना, रहो ना जरा. क्या फरक पडता उससे? तेव्हा अंडरस्टँड होईल ना. एक कुणालाही कळलं असतं तर ते मागच कळलं असतं सगळ्यांना. नाही होते. अंडरस्टँड झालं पाहिजे. तिसरं आर. इथं नेमकं चुकतंय आपलं बघा. आम्हाला समजेपर्यंत आम्ही अभ्यास करतो. समजलं की पुढची प्रोसेस आम्ही करत नाही. समजल्यानंतर पुढची प्रोसेस आहे, त्याला रिवाइज करावं लागतं. समजा 10 चॅप्टरचं बुक आहे, तर पहिल्या दिवशी तुम्ही पहिला चॅप्टर वाचला. दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला पहिला चॅप्टर वाचत असताना 1 तास लागला. तर दुसऱ्या दिवशी दुसरा चॅप्टर सुरू करायच्या अगोदर पहिल्या चॅप्टरला अर्धा तास द्यायचा आहे आणि मग दुसरा चॅप्टर वाचायचा. तिसऱ्या दिवशी पहिल्या चॅप्टरला 15 मिनिटं द्यायचे, दुसऱ्या चॅप्टरला अर्धा तास द्यायचा आहे आणि मग तिसरा वाचायला सुरू करायचा. चौथ्या दिवशी पहिल्याला 10 मिनिटं, दुसऱ्याला अर्धा 15-20 मिनिटं काय असतील ते, तिसऱ्याला अर्धा तास आणि मग चौथा सुरू करायचा आहे. याला म्हणायचं रिवाईज. आम्ही रिवाईज करत नाहीत. आता जर आपण क्लासमध्ये जे काही डिस्कस केलं ना, हे जर तुम्ही दिवसभरात एकदा जर रिवाईज केलं ना, ते हे फिट बसतंय. पण आम्ही रिवाईज करत नाही ना. आम्ही इथून एकदा गायब झालो की आम्ही सकाळी इथं, सर काल काय शिकवलं मला आठवत नाही, रिव्हिजनच केलं नाही. बाजूच्याला विचारलं काय शिकवलं काल, ते म्हणलं मी काल नव्हतो. काय सांगेल ते बाजूचं, मी नव्हतो रे काल. रिवाइज कळालं? रिव्हिजन 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 डज मॅटर अ लॉट. म्हणून रोज क्लासमध्ये नोट्स काढा, एकदा तरी रिवाइज करा. चिंतनाला फार महत्व आहे. चिंतन करायला पाहिजे. पुढे काय मग? डेडिकेशन नाही, डायजेस्ट. आपण दिवसभरात एकदाच जेवलं तर पचल का? थोडं थोडं पचतं म्हणून आम्हाला 3 वेळेला जेवावं लागतं. काही लोक 2दा जेवतात, पण 2-4 दिवस जत्राला जायचं तर घरीच जेवून घेतलं, पचत नाही. तसं हॉल तिकीट आल्यानंतर सगळ्याच सिलेबसचा, सगळ्याच पेपरचा अभ्यास पचत नसतो. अगदी सुरुवातीपासून थोडं 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 वाचत चला, थोडं थोडं रिवाईज करत चला, थोडं थोडं समजत चला. एकाच दिवशी हरी वरी करी ती धांदल काही कामाची नाही आहे. त्यामुळे सुरुवातीपासून थोडा थोडा अभ्यास करायचा. थोडा थोडा अभ्यास पचतो, ते नॉलेजमध्ये ते कन्व्हर्जन होतं, लोड येत नाही आणि म्हणून त्याला डायजेस्ट म्हणतात. ई म्हणजे एक्सपॅन्ड युअर विजन. विजन एक्सपॅन्शन केलं पाहिजे. म्हणजे जर मी काल
5 शब्द केले तर आज 6 केले पाहिजे, उद्या 7 केले पाहिजे, परवा 8 केले पाहिजे. असं टप्प्याटप्प्याने आपल्याला विजन वाढत गेलं पाहिजे, एक्सपांड होत गेलं पाहिजे. तेवढंच नाही, कल्पना करा रोज फक्त 10 वर्ड्स वाचायचे आणि हा क्रम 365 दिवस चालू द्यायचा. किती शब्द होतील आमचे? कशाला लोड येणार आहे? फार सोपं आहे. आम्हाला फक्त होत नाही ही अडचण आहे. लोक म्हणते कळतंय हो सर, वळत नाही. वळवायची तर अडचण आहे ना. ज्ञानाचा कुठं प्रॉब्लेम आहे जगाला? सगळ्यालाच माहिती काय करायचं ते, पण होत नाही ना. मग ते करायचं आहे आम्हाला, ॲक्शन ओरिएंटेड राहायचं आहे, एक्सपांड युअर विजन. आणि शेवटी रिकॉल. जे काही तुम्ही वाचलेलं आहे, समजलेलं आहे, रिवाईज केलेलं आहे, वाढवलेलं आहे, एकदा तरी त्याला न बघता आठवून बघा. तुम्ही बघा आठवून. दिवसभर काही MPSC UPSCचा अभ्यास करत असाल, बँकिंगचा अभ्यास करत असाल, कॉलेजचा अभ्यास करत असाल, लँग्वेजचा अभ्यास करत असाल, इट कॅन बी एनी स्टडी. तुम्ही जेवढा वेळ दिवसभर वाचला, संध्याकाळी तुम्ही ब्लँक पेपर हातात घ्या, कोरपान पेन घ्या आणि जेवढं दिवसभरात वाचलं एवढं आठवण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तुम्ही आठवायला लागाल त्या दिवशी तुमचा भयानक कॉन्फिडन्स असेल. कारण आम्ही फक्त वाचतो, आम्ही आठवत नाही आहेत. आणि मग आम्ही तिथं एक्झाममध्ये मेंदूला ताण देणार. एक जण तर विनाकारण मेंदूला हात लावत होतं. ते बाजूचं म्हणलं काय झालं? ते म्हणलं आठवतच नाही काही. ते म्हणलं तू काही साठवलंच नाही तर आठवल कसं? ज्याचं साठवलंय त्याला आठवल. अशा प्रकारे मेमरीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात राहतं. मेमरीच्या 2 पद्धती आहेत लक्षात ठेवण्याच्या. एक चेन मेथड आहे, जी लिंक मेथड आहे, आपण बघितली. स्मॉल या शब्दापासून ते शेवटी शूजपर्यंत एकाला एक आम्ही अटॅच केलं, व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी जी मेथड आहे, मी नंबर सांगितले, म्हणजे तुम्ही नंबर विचारले, मी शब्द सांगितले, शब्द नंबर, याला पेग मेथड म्हणतात. तर ही मेथड नंतर कधीतरी आपण शिकू एखाद्या दिवशी. आणि मग आपण जो काही मेमरीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. तसा बऱ्यापैकी मेमरीवर मी आज बोललो, याचा बराच तुम्हाला फायदा झाला असेल असं मला गृहीत धरायला काही हरकत नाही. तुम्ही 2-4 दिवस 2-4 सेशनला अगदी आनंदानं विथ फ्रेश माइंड, अगदी फ्रेश चेहऱ्याने क्लास अटेंड केला. मला 2-4 दिवस सहन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आज मस्तपैकी 4लाच टाळी वाजवली, त्याच्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. चला हरकत नाही, आज आपलं सेशन या ठिकाणी संपलं. तुम्हीही चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आय एन्जॉईड युअर अप्रोच ऑल्सो. टुमॉरो वी हॅव गॉट हॉलिडे. परवापासून रेग्युलर बॅच चालू आहे. मस्त बॅचला रेग्युलर या. तुम्हाला वेगवेगळे ट्रेनर असतील, त्या ट्रेनरच्या बॅचमध्ये बसा. इतर लोकांकडे लक्ष देऊ नका. ज्ञानासाठी स्वार्थी व्हावं लागतं. जोपर्यंत तुम्ही स्वार्थी होत नाही तोपर्यंत ज्ञान वाढत नाही. एवढं मी तुम्हाला विनंती करतो. आणि पर्सनल डेव्हलपमेंटचे सगळे सेशन्स या ठिकाणी संपले असं सांगून तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो. थँक्यू.